आजच्या दिवसातील आपण पाहतोय पहिली क्वार्टर फायनल आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे। गावदेव चषक 2024 आणि गावदेव चषक 2024 मधील पहिली क्वार्टर फायनल आपण पाहताय। एकीकडे तुम्ही पाहताय केसीसी नेरल आणि त्यांच्या विपक्षामध्ये 3 षटकांची मॅच असेल। मानगाव या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही टीम खऱ्या अर्थानं सकाळपासून दर्जेदार खेळ करत मात्र शेवटच्या मॅच पर्यंत येऊन थांबलेत। यातील जी टीम जिंकेल किमान एक पारितोषिकासाठी पात्र होईल, एक ट्रॉफीसाठी पात्र होईल। त्यासाठी मात्र आज संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये गावदेव चषक 2024च्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, आमच्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष असं स्वागत करूया। जाऊया मॅचकडे। 3 षटकांची मॅच असेल। दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्या। आयोजकांकडून ही सूचना आले ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। मानगाव टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आपण पाहताय केसीसी नेरल या टीमला। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शहबाज आणि नॉन स्ट्राइक एंडवरती सुफियान। ही सलामीची जोड साखळी मैदानावरती पाहायला मिळते। पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर। प्रभावित केलं या टीमनं, दोन्ही टीमनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं आजच्या दिवसभरात। पहिला चेंडू अगदी आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट। डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये। पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उठवत असताना हा पॉवर प्ले मध्ये आलेला पॉवरफुल फटका चौकार। थँक्यू डीजे, थँक्यू। सागरच्या विरोधामध्ये आपण पाहतोय शाहबाजच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। सुरुवात चौकारानं झाली। हा फटका जोरकास खेचायचा होता। बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये। फिरून मारण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगला टार्गेट करायचं होतं, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं। बॅट अँड बॉलचा जास्त संपर्क पाहायला मिळत नाहीये। लीडिंग एज लागली, पाठीमागे चेंडू निघून गेला। शॉट थर्डमॅनचं कौतुक करायला हवं, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। ऑन साइडला फटका केल्याचा होता। शॉट एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। फिल्डिंग मात्र चांगली, आता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते मानगाव टीमकडनं। चांगली आता मात्र फिल्डिंग यावेळी आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय आमचे राजूजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत। आडवा बाटमधून हा फटका केला आहे। गॅप फार मोठी आहे। क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाहीये। चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी। थँक्यू, थँक्यू डीजे। सुफियानच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली बॅटिंग। ही मॅच फार रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। हा फटका चांगला आहे, पुढे निघाले। अगदी बैठक शॉट पाहायला मिळाला सीमारेषेच्या पलीकडं। हा धमाका येतोय। नेरलचा ब्रँड मैदानामध्ये दाखवत असताना दर्जेदार षटकार। धन्यवाद डीजे मास्टर। दर्जेदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना केसीसी टीमचा सलामीचा फलंदाज आपण पाहतोय सुफियान। अष्टपैलू दर्जाचा खेळ आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळाला। यावेळी ऑन साइडला हा फटका काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। 1 धाव इथं कंप्लीट झाली। 1 धाव्याने धावफलक आता जाऊन पोहोचतंय। 15 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक पहिलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती। फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना सुफियान आणि त्याच्या साथीनं शाहबाज आपल्याला पाहायला मिळतात। जबरदस्त इनिंग दोघांच्या माध्यमातून साकारली जाते।
पहिल्याच षटकामध्ये 15 धावा त्यांना जमवल्यात. पहिल्याच षटकामध्ये हाणामारी केली आहे. जो सेनापती आहे त्याच्यावरती मात्र प्रतिहल्ले चढवले जात आहेत. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपण पाहताय गोलंदाज ऋतिक ऋतिकच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा दुखापतीने मात्र दुखापत झाली या गोलंदाजाला मागच्या मॅचमध्ये आणि ती मॅच खऱ्या अर्थानं आत्ताही सर्वांना आठवेल कारण की त्याला दुखापत चैतन्य ती मॅच सर्वांनाच आठवत असेल कारण की त्याला दुखापत झाली. तो बाहेर आला. 3 चेंडू मात्र अजयने टाकले आणि त्या 3 चेंडूंवर ते मोठे प्रहार आले होते. मॅच अगदी पाहायला गेलं तर दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे तुम्ही पाहत होते कोदिवले टीम जे मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु शेवटच्या क्षणी ती मॅच जिंकली होती मानगाव टीमनं आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी पदार्पण केलं. आता मात्र ते खेळतायत ते KCC नेरळ टीमसमोर क्वार्टर फायनलची ही मॅच महत्त्वपूर्ण मॅच आहे. ही मॅच जिंकलात तर किमान एक ट्रॉफीचा हकदार व्हाल. त्याच्यासाठी मात्र हा संघर्ष त्याच्यासाठीची ही लढाई दोन्ही ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्यात 15. चैतन्य आलाय गोलंदाजीसाठी. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल पकडली जाते झेल आणि इथे मात्र सुफियानला परतावं लागेल. मोठी विकेट बिग विकेट चैतन्य या गोलंदाजानं मात्र मिळवून दिले. यासाठीच तो मैदानामध्ये उतरलाय. खऱ्या अर्थाने दुखापत झाली आहे पायाला परंतु ते बाजूला सारत त्याने गोलंदाजीसाठी आला. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हा विश्वास आहे कॅप्टनने त्याच्यावरती ठेवलेला विश्वास त्याच्यावरती दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासानं तो मैदानामध्ये उतरला आणि त्याने मात्र दुखापतग्रस्त असताना सुफियान सारखा एक सेट फलंदाज आहे ज्यानं चौकार षटकारांची आत्तापर्यंत भाषा बोलली आहे अशा फलंदाजाला त्यानं मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलाय. हेच नवीन फलंदाज राहिल मैदानामध्ये दाखल झाला. इथे मात्र बॅटीला स्पर्श झालाय. अंपायरने बोट उंचावलाय. आणखीन एक विकेट बॅक टू बॅक विकेट आलात. चैतन्य गोलंदाजी अगदी वाखेन्य जो करतोय. ज्या चैतन्याच्या पायाला दुखापत झाले ती बाजूला सारत आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी तो मैदानामध्ये उतरला आणि त्याची कामगिरी देखील तशी उल्लेखनीय आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती त्यांनी 2 विकेट मिळवलेत. ते देखील आपण पाहताय ज्यांनी अगदी सकाळपासून प्रेक्षकांची मनं जिंकली होती आपल्या फलंदाजीतून ते फलंदाज मात्र आता तंबूच्या आश्रयाला येतात. राहिल देखील बाद झालाय. ज्यानं पहिल्या मॅचमध्ये एका हाती किल्ला लढला होता तो राहिल आता मात्र बाद झालाय. निराश आहे स्वतःवरती. निराश हताश नजरेने मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्याच्या जागेवरती आता इनाट नंबर 4 साठी गेलाय सलमान टीमचा कॅप्टन. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. आता कॅप्टनला करावा लागेल. हा फटका हवेमध्ये गोलंदाजाचा प्रयत्न परंतु त्याने स्वतःला थांबवलंय कारण की पायाला इजा आहे. ही झेल होणं थोडं कठीण होतं आणि तेच त्याने स्वीकारलं स्वतःला थांबवलं. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. तिसरा चेंडू हा त्याचा निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. कट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगानं आलेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली फिल्डिंगची सजावट खऱ्या अर्थानं इथे आपण पाहतोय चैतन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आला त्यांनी एक प्लेयर अगदी पाहायला गेलं तर कव्हर पॉईंटला एक प्लेयर लावण्यात आला जेणेकरून अगदी बॅटीची लीडिंग एज लागल्यानंतर पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतो. अशा परिस्थितीमध्ये त्याने त्या ठिकाणी एक प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागे आलाय क्षेत्ररक्षक. इथे मात्र डबल माइंड झालेत. झेल जरूर सुटला परंतु फिल्डिंग चांगली होती.
एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या साह्यानं 18 धावा धावफलकावरती. या गोलंदाजानं कमालीची कामगिरी केली आहे. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जरूर टाळ्या वाजवा. पायाला दुखापत असताना देखील एवढा दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी, हा गोलंदाजीचा स्टँडर्ड आहे आणि तो मैदानामध्ये दाखवतोय मानगाव टीमकडनं चैतन्य. हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी निघाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या साह्यानं आपण पाहते धावफलक आता जाऊन पोहोचतोय 20 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्यानं धावा खर्च केल्या त्या अवघ्या 5, ज्यानं विकेट मिळवल्या 2. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. संघाला ज्या ज्या वेळी गरज असते, संघ ज्या ज्या वेळी अडचणीत असतो ना, त्यावेळी चैतन्याकडे पाहितलं जातं. अगदी सकाळपासून आपण पाहताय संघाला अडचणीमधून बाहेर काढणारा संकटमोचक असा हा मानगाव टीमचा सितारा. यंग टॅलेंट आहे मानगाव टीमचं. फ्युचर ब्राईड आहे, यात मात्र शंका नाही आहे. ही जिद्द आहे क्रिकेटवरची. आत्तापर्यंत आत्ताही तुम्ही पाहू शकता कॅप्टन त्याला सांगतोय इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी, परंतु नाही, मला माझ्या गावासाठी, मला माझ्या गावाच्या नावासाठी आज करायचं आहे. आज नाही तर कधीच नाही. शेवटचा षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज राजेंद्र आलाय गोलंदाजीसाठी. साकिंग एंडवरती सलमान टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोरून नेतृत्व करणारा. आता करावं लागेल. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. मिस टायमिंग अगदी पाहतोय आपण. रडारमध्ये चेंडू आला नव्हता. बॅटीला चेंडू ब्रश झाला. एकच धाव. हम्म. 21 धावा धावफलकावरती. जबरदस्त चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता. उत्तर नव्हतं. मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं या चेंडूवरती. आपण पाहताय ना गोलंदाज राजेंद्रनं. कमालीची गोलंदाजी मानगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिलं षटक 15 या धावसंख्येचं जरूर आलं असेल, परंतु त्यानंतरचा कमबॅक देखील पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. शरीरावरती आदळला. एकच धाव. एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय आता केसीसी नेरळ टीमला. जी टीम अगदी चौकार षटकारानं मात्र आतिषबाजी करत होती, तिला देखील आता संघर्ष करावा लागतोय. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 23 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहताय शेवटचं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये आता इथून केसीसी नेरळ टीम पाहत असेल एखादा मोठा फटका. त्या फटक्याच्या शोधामध्ये आता जावं लागेल शाबादला, कारण की तो अजून मैदानावरती आहे. त्याच्यावरती सर्व काही आशा अपेक्षा आहेत. फुलटा चेंडू अगदी मारायचा होता. आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथे होईल बाद. सलमानला परतावं लागेल. कॅप्टनला माघारी फिरवलाय. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. शाबादला स्ट्राईक हवी आहे. शाबादच्या बॅटमधून रन्स येत आहेत, परंतु त्याला देखील थोडंसं शांत ठेवलं आहे. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती हवी व्हायचं होतं. अगदी कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका खेचायचा होता. इनफिल्डच्या वरून खेचायचा होता, परंतु मिस टायमिंग पाहायला मिळाला. पाठीमागे चेंडू ज्या ठिकाणी अगदी कव्हर पॉईंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मिळाली फक्त सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. सिकंदर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. सिकंदर शेवटचे 2 बॉल बाकी असताना हा मोठा फटका कन्वर्ट केला. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय.
आणि ते फलंदाज बाद. नवीन फलंदाज अब्रार. हा फटका चांगला आहे अब्रारच्या बॅट मधून शेवटच्या क्षणी आलेला, परंतु त्या ठिकाणी झेल मात्र कॅरी केला. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट आली आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24, 25 आणि 26 धावसंख्येचं टार्गेट असेल ते मानगाव टीम समोर. जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. सव्वीसचं टार्गेट आहे मानगाव टीम समोर. सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झाली. आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती चैतन्य, नॉन स्ट्राईक एंडवरती रोशन. ही सलामीची जोड साखली आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुफियान. आजच्या दिवसभरामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी असो फलंदाजी असो
सर्वांची मनं जिंकणारा आपण पाहतोय KCC नेरळ या टीमचा सुफियान, त्याने देखील प्रभावित करणारी गोलंदाजी आज या संपूर्ण दिवसभरामध्ये केली आहे. गावदेव चषक 2024मध्ये दर्जेदार कामगिरी या दोन्ही टीमची राहिली आहे. आता मात्र शेवटची मॅच आजच्या दिवसातील एकमेकांच्या समयमध्ये खेळताना पाहायला मिळते. 26चा टार्गेट आहे, त्या टार्गेटचा पाठलाग करते मानगाव टीम. स्ट्रायकिंग एंडवरती चैतन्य, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रोशन आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक P1चं घेऊन सुफियान. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. पहिला चेंडू अगदी बाटवरती आला होता, हलक्या हातानं कट केला. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली आहे, एका धावेने मात्र अकाउंट ओपन झालं आहे आपला टीमसह स्वतःचं. चैतन्य, महत्त्वपूर्ण मॅच आहे, त्याला देखील माहिती या मॅचमध्ये आता जबाबदारीनं कामगिरी हाताळावी लागेल. 26 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. आता 15 चेंडू आणि 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल. रोशनच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र रोशन स्ट्रायकिंग एंडवरती आला, त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सुफियानला मात्र हा फटका फार जिवारी बसला असेल. त्याच्या विरोधामध्ये हा पूलचा फटका, ताकदीचा भरपूर वापर आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस, त्याला फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू आलाय चौकारासाठी. अकरा धावा धावफलकावरती. हा फटका देखील चांगला आहे, अगदी साइड स्क्रीनच्या बाजूने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. रोशन आता थांबाचं नाव घेत नाहीये. हा आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून. या षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग. स्टार्ट काय देतोय आपल्या टीमला. हा आणखीन एक चांगला फटका, इनफिल्डला कव्हर क्लिअर केलाय. हा डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, वेकंड एरिया आहे. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. थँक्यू डीजे. 21 धावा धावफलकावरती. दर्जेदार 26चा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. हा मिस टायमिंग, हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आलेत आणि इथून मात्र पहिली विकेट आली आहे मानगाव टीमची रोशनच्या स्वरूपामध्ये. परंतु त्यानं त्याचं काम पार पाडलं. ज्या कामासाठी त्याला पाठवलं गेलं होतं, जे काम त्याच्यावरती सोपवलं होतं, ते त्याने मात्र व्यवस्थितरित्या पार पाडलं.
चांगला फटका यावेळी अगदी इनफिल्डला कव्हर केलाय आणि थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय सीमा रेषेच्या पलीकडं चैतन्याच्या बाट मधून आला हा चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. 25 धावा धाव फलकावरती. एक धाबेची गरज आहे. टार्गेट 26 आहे. 25 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती असताना चैतन्याच्या बाटमधून पहिला चौकार आला. एक धाब्यांची गरज आहे. फलंदाज इथे बाद झालाय चैतन्य. एक धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. क्वार्टर फायनलची मॅच ही मॅच जिंकल्यानंतर किमान एक ट्रॉफीचं तुम्ही हकदार आहात हे मात्र विसरून जमणार नाहीये. फार चांगला खेळ KCC नेरळ टीमचा आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाला. ऑन साईडला हा फटका. एक धाब्यांची गरज असताना सॉफ्टांना हा खेळला होता. विजयी फटका आला आणि इथे मात्र टॉप 4 मध्ये जागा. थँक्यू डीजे. जय मानवी माता मानगाव टीम टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचली आहे. पहिला संघ आपल्याला मिळतोय टॉप 4 मध्ये जाणारा.